सर्वांना नमस्कार. आजच्या सेमिनारचे आयोजक, सर्व शाळांचे संचालक, प्राचार्य, शिक्षकगण आणि विद्यार्थी मित्रांनो, आजचा दिवस आपल्या सर्वांच्यासाठी खूप महत्त्वाचा, आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे की ह्या सेमिनारच्या निमित्ताने आपण सर्व एकत्र आलो आहोत. विषयाकडे जाण्याच्या अगोदर मी थोडीशी आपल्याला प्रस्तावना सांगू इच्छितो की भारतीय सशस्त्र दलामध्ये म्हणजे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स मध्ये करिअर करणं ही केवळ नोकरी नसून ही एक अभिमानास्पद जीवन मार्ग आहे. आपल्या पाल्यांना देशसेवेची शिस्त, उत्कृष्ट शिक्षण आणि साहसी जीवन मिळावे यासाठी प्रत्येक पालकाचे प्रयत्न असतात, त्यांचे एक स्वप्न असतं आणि याची खरी सुरुवात शालेय जीवनापासूनच होते. आपल्याला विषयाकडे जाण्याच्या अगोदर थोडेसे बॅकग्राऊंड मी सांगू इच्छितो की आपला देश हा खूप सुसंस्कृत आणि समृद्ध देश आहे आणि संपूर्ण जगाचे लक्ष आपल्या देशाकडे असतं. म्हणून आपण इतिहासात वाचलो की फार पूर्वी काळी उत्तरेकडून आर्य आले आणि खूप लढाया झाल्या. नंतर मुघल आले आणि खूप लढाया झाल्या. त्याच्यानंतर पोर्तुगीज आले, इंग्रज आले. खूप वेळ गेला आणि मग आपल्या लोकांना समजलं की बाहेरून लोक येऊन देऊन आपल्या देशावर सत्ता करतात, तर आपणच आपला देश चालवला पाहिजे. म्हणून आपल्या लोकांनी उठाव करून आपल्या बहादूर सैनिकांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की स्वातंत्र्य मिळवून दिलं, पण याची हे स्वातंत्र्य टिकवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. कारण त्या शूरवीरांनी आपल्या प्राणाचं बलिदान देऊन आपल्याला हे स्वातंत्र्य मिळवून दिलं. म्हणून या तिरंग्याची आन, मान आणि शान ठेवणं आणि देशाची सुरक्षा करणं आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून मी एक अभियान चालू केलं की ग्रामीण भागातील मोठ्या संख्येने मुला मुलींनी सैनिकी सेवेत जावा आणि जास्तीत जास्त संख्येने अधिकारी बनावा, या उद्देशाने मी हे सेमिनार चालू केलेलं आहे. आणि सुरुवातीला अहिल्यानगर पुण्यातून चालू केलं, आता हे महाराष्ट्रातल्या 10 जिल्ह्यामध्ये पोहोचले आणि मला खूप आनंद होतोय आणि मी स्वतःला खूप भाग्यशाली समजतो की मला ह्या सेमिनारच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना भेटण्याचा मौका भेटला. आपल्याला आठवतं की स्वातंत्र्यानंतर सुद्धा 1962 मध्ये चायनाने आपल्यावर आक्रमण करून खूप आपली जानमालची हानी झाली. नंतर आपण थोडीशी प्रगती केली. 65 मध्ये परत पाकिस्तानने आपल्यावर आक्रमण केलं अमेरिकेच्या मदतीने, परंतु आपल्या बहादूर सैनिकांनी अमेरिकेचे पॅटर्न टँक तोडून त्यांच्या सरहद्दीत घुसून आपण विजय मिळवला. त्याच्यानंतर सुद्धा ते शांत राहिले नाही. 71 मध्ये परत बांगलादेशामध्ये त्यांनी उठाव चालू केला. आपण मुक्तीवाहिनीला साथ देऊन पाकिस्तानचे 2 तुकडे केले, सेपरेट बांगलादेश तयार करून त्यांची ताकद कमजोर केली. नंतर आपल्याला आठवते की 1984 मध्ये ब्लू स्टार ऑपरेशन झालं, 86-87 मध्ये ऑपरेशन पवन झालं आणि 1999 मध्ये कारगिल युद्ध झालं. पाकिस्तानी परत आपल्याला धोका देऊन थंडीमध्ये आपले सैनिक खाली उतरल्यावर सगळ्या पोस्टवर कब्जा करून आपल्यावर फायरिंग केली आणि त्यांना परत तिथून हुसकून काढून लावण्यात आपल्याला खूप जानमालची हानी झाली. परंतु आपल्या बहादूर सैनिकांनी पाकिस्तानला हुसकून लावून आपले सगळे गेलेले पोस्ट परत मिळवले. त्यानंतरही तुम्हाला अजून सांगतो इच्छितो की 2008 मध्ये मुंबई अटॅक झाला, नंतर पुलगामा झाला, नंतर आता अलीकडे दिल्लीला ब्लास्ट झाले आणि सगळ्यात मोठी आता उपलब्धी म्हणजे ऑपरेशन सिंदूर झालं. म्हणजे अशा प्रकारच्या ऑपरेशन लढाया पहिल्या बी झाल्या, आता होतात आणि इथून पुढे बी होणार. म्हणून देश सुरक्षित ठेवण्यासाठी सैनिकी सेवेत जाऊन
देश सेवा करणं हा एक उत्तम मार्ग आहे आणि म्हणून आपण सर्वांनी मोटिवेट होऊन देशप्रेमाची भावना तयार करायची आणि सैनिकी सेवेत जायचं. आता आपण विषयाकडे जाऊ. भारत सरकारने एक स्टडी कॅरीड आउट केला, त्याप्रमाणे 5वी पासून तर पोस्ट ग्रॅज्युएट पर्यंत मुला मुलींना सैनिकी सेवेत जाण्याच्या संधी उपलब्ध आहेत. सर्वप्रथम राष्ट्रीय मिलिटरी स्कूल बारे में आपण बोलू. राष्ट्रीय मिलिटरी स्कूल भारतामध्ये 5 आहेत. 2 राजस्थान मध्ये धौलपुर आणि जयपूरला, 1 हिमाचल प्रदेश शिमल्याजवळ चेहलला आणि 2 कर्नाटक मध्ये बेळगाव आणि बेंगलोरला आहेत. ह्या शाळांमध्ये प्रवेश मिळण्यासाठी सर्व भारतातून 5वीत शिकत असलेले मुलं आणि आता मुलींना सुद्धा इक्वल ऑपॉर्च्युनिटी आहे प्रत्येक क्षेत्रात. तर जे विद्यार्थी 5वी मध्ये शिकतात आणि 8वी मध्ये शिकतात अशा मुला मुलींच्यासाठी दरवर्षी ऑगस्ट मध्ये राष्ट्रीय मिलिटरी स्कूलची नोटिफिकेशन निघते. ऑनलाईन फॉर्म भरायचे असतात. सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत फॉर्म भरायची मुदत असते आणि नोव्हेंबर मध्ये परीक्षा होते. राष्ट्रीय मिलिटरी स्कूल साठी वयोमर्यादा 5वीच्या मुलांसाठी 10 ते 12 वर्षापर्यंत आणि 8वीच्या मुलांसाठी 13 ते 15 वर्षापर्यंत असते. परीक्षेचा सिलेबस 5वीच्या अभ्यासक्रमावरच आणि 8वीच्या अभ्यासक्रमावरच असतो. ऑनलाईन परीक्षा असते. राष्ट्रीय मिलिटरी स्कूलची परीक्षा 200 गुणाची असते आणि जे विद्यार्थी रिटर्न मध्ये मेरिट मध्ये येतात त्यांना मुलाखतीला बोलवलं जातं आणि मुलाखतीचे 20 मार्क असतात. अशा प्रकारचे 220 मार्काची परीक्षा होते आणि 5वीच्या मुलांना 6वी साठी ऍडमिशन दिलं जातं आणि 8वीच्या मुलांना 9वी साठी ऍडमिशन दिलं जातं. आणि ही मुलं मुली 6वी पासून 12वी पर्यंत आणि 9वी पासून 12वी पर्यंत राष्ट्रीय मिलिटरी स्कूल मध्ये राहतात आणि ह्या शाळांमध्ये सर्व विद्यार्थ्यांना अकॅडमिक बरोबर फिजिकल आणि मिलिटरी प्रशिक्षण देऊन एनडीए साठी तयार केलं जातं. तर ही एक चांगली ऑपॉर्च्युनिटी लहानपणापासून मुलांना कॉम्पिटिशन एक्झामची सवय लावायची म्हणून भारत सरकारने राष्ट्रीय मिलिटरी स्कूलची परीक्षा चालू केली. आता आपण परत पुढे जाऊ. सैनिक स्कूल याचं पार्श्वभूमी अशी आहे की 1954 मध्ये एनडीए ची स्थापना झाली खडकवासला पुण्यामध्ये. 1955 मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी एनडीए ची सुरुवात केली, ओपनिंग केली, परंतु मुलं नव्हती. म्हणून मग भारत सरकारने 5 राष्ट्रीय मिलिटरी स्कूल बरोबर 12 सैनिक स्कूल चालू केले आणि त्यातलं एक सैनिक स्कूल महाराष्ट्रामध्ये सैनिक स्कूल सातारा म्हणून आपल्याला ज्ञात आहे. त्यानंतर भारत सरकारने 12 सैनिक स्कूल आणि 5 राष्ट्रीय मिलिटरी स्कूल मधून प्रशिक्षण देऊन मुलांना इंडियासाठी तयार करण्याचा प्रयत्न केला, परंतु पाहिजे तेवढी नंबर्स आपल्याला भेटत नव्हते. म्हणून भारत सरकारने मागच्या 5 वर्षापूर्वी नवीन 21 सैनिक स्कूल चालू केले. आज भारतामध्ये 33 सैनिक स्कूल आहेत. त्यातले महाराष्ट्रामध्ये 3 आहेत, सातारा, चंद्रपूर आणि प्रवरा असे 3 शाळा आहेत. आणि याच्या व्यतिरिक्त भारत सरकारने एकूण 70 नवीन आहे आणि हे सैनिक स्कूल जशी जशी मुलं मिळतील तसे चालू होतील. आता सैनिक स्कूलला प्रवेश मर्यादा 5वी शिकत असलेल्या मुलांच्यासाठी 10 ते 12 वर्ष, 8वी शिकत असलेल्या मुलांच्यासाठी 13 ते 15 वर्ष ही वयोमर्यादा आहे. 5वीच्या मुलांना 6वी साठी ऍडमिशन दिलं जातं, 8वीच्या मुलांना 9वी साठी ऍडमिशन दिलं जातं. सिलेबस 5वी आणि 8वीच्या प्रश्नपत्रिके सिलेबसवरच प्रश्नपत्रिका असते. परीक्षेची अधिसूचना म्हणजे नोटिफिकेशन दरवर्षी सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये निघते आणि जानेवारी मध्ये याची परीक्षा होत असते. जे विद्यार्थी या परीक्षेमध्ये मेरिट मध्ये येतील त्यांना मुलाखतीसाठी बोलवलं जातं. सैनिक स्कूलची परीक्षा 5वी साठी 300 मार्काची
आणि 8वी साठी 400 मार्काची असते. त्यात 150 मार्काचा गणिताचा पेपर आणि 150 मार्काचा सामान्य पेपर असतो. 8वी साठी बी 200 मार्काचा गणिताचा पेपर आणि 200 मार्काचा जनरल पेपर असे 400 गुणांची परीक्षा होती. आणि जे मुलं ह्या परीक्षेच्या मेरिट मध्ये येतील त्यांची मुलाखत घेऊन आणि त्यांचं मेडिकल करून जे मेडिकली फिट होतील अशा मुला मुलींना सैनिकी स्कूलमध्ये 6वी साठी आणि 9वी साठी प्रवेश दिला जातो. आणि हे विद्यार्थी 6वी ते 12वी किंवा 9वी ते 12वी असे सैनिक स्कूलमध्ये प्रशिक्षण घेतात. त्यांना अकॅडमिक बरोबर फिजिकल आणि मिलिटरी प्रशिक्षण देऊन एनडीए साठी तयार केलं जातं. त्याच्यानंतर राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज हे एक कॉलेज डेहराडूनला आहे. फार जुनं ब्रिटिश टाइमचं कॉलेज आहे. ह्या कॉलेजमध्ये 7वीत शिकत असलेले विद्यार्थी किंवा 7वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी ऑनलाईन फॉर्म भरू शकतात आणि ह्या मुलांना 8वी साठी तिथे ऍडमिशन दिलं जातं. हे विद्यार्थी 8वी पासून तर 12वी पर्यंत राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडूनला राहतात. अकॅडमिक बरोबर फिजिकल आणि मिलिटरी प्रशिक्षण घेतात आणि एनडीए साठी तयार होतात. यांचं वयोमर्यादा 11.5 ते 13 वर्षापर्यंत असते. 7वी मध्ये शिकत असलेले किंवा 7वी उत्तीर्ण झालेले असे विद्यार्थी ह्या परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज करू शकतात. ह्या परीक्षेची नोटिफिकेशन वर्षातून 2दा निघते. एकदा जानेवारी मध्ये आणि दुसरी डिसेंबर जानेवारी आणि दुसरी जून जुलै मध्ये निघते. आणि ह्या परीक्षेसाठी 400 मार्कांची परीक्षा असते. 200 मार्काचा गणिताचा पेपर, 200 मार्काचा सामान्य पेपर. सिलेबस 7वीच्या अभ्यासक्रमावरच असतो. आणि जे मुलं मेरिट मध्ये येतात त्यांना मुलाखतीला बोलवलं जातं आणि इंटरव्ह्यूचे 50 मार्क असतात. असे 450 मार्काची ही परीक्षा कॉम्पिटिशन एक्झाम असते. परीक्षा प्रत्येक राज्य सरकार घेतली जाते. म्हणजे महाराष्ट्रामध्येच परीक्षा होणार. बहुतेक पुण्याला परीक्षा होतात जास्त करून. आणि कॉलेज हे डेहराडूनला आहे. तर जे मुलं 7वीत शिकतात किंवा 7वी उत्तीर्ण झाल्यात अशा विद्यार्थ्यांनी ह्या कॉम्पिटिशन एक्झाम साठी तयारी करावा. आता ज्या मुलांनी 5वीला प्रयत्न केला, 7वीला प्रयत्न केला, 8वीला प्रयत्न केला पण ते मेरिट मध्ये नाही आले अशा विद्यार्थ्यांसाठी 10वीला गेल्यानंतर, 10वीला शिकत असल्यानंतर एसपीआय ची प्रवेश परीक्षा आहे. सर्व्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट ही गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने 2 कॉलेज काढल्यात. एक संभाजीनगरला 1977 मध्ये मुलांचं कॉलेज सुरू केलं, एसपीआय सर्व्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट. उद्देश होता की मुलांना 11वी 12वीला तिथं ट्रेनिंग देऊन एनडीए साठी तयार करणं. 5 वर्षापासून गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने मुलींच्यासाठी सुद्धा नाशिक येथे एसपीआय कॉलेज चालू केले. वयोमर्यादा 14.5 ते 17.5 वर्ष असावी. सगळे विद्यार्थी मुलं आणि मुली 10वीत शिकत असावेत. एसपीआय प्रवेश परीक्षेची नोटिफिकेशन दरवर्षी डिसेंबर मध्ये निघते. फेब्रुवारी पर्यंत फॉर्म भरायची मुदत असते आणि एप्रिलच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या रविवारी रिटर्न एक्झाम होते. महाराष्ट्रामध्ये 12 एक्झामिनेशन सेंटर आहेत. त्यामध्ये ही परीक्षा होते. ही परीक्षा 150 प्रश्नांची असते. 75 प्रश्न गणिताचे असतात, 75 प्रश्न सामान्य विषयांचे असतात. टोटल 150 मार्कांची परीक्षा असते आणि एका प्रश्नाला 4 गुण म्हणजे 600 मार्काची परीक्षा होते ही. परंतु ह्या परीक्षेमध्ये मायनस मार्किंग आहे. म्हणजे जर प्रश्न व्यवस्थित केला तर 4 मार्क मिळतात विद्यार्थ्याला आणि जर प्रश्न चुकला तर 1 गुण त्याच्यातून मायनस होतो. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याने 100 जर प्रश्न व्यवस्थित केले तर त्याला 100 × 4 म्हणजे 400 मार्क मिळतील. परंतु त्याचे जे 50 चुकले ते 50 मार्क 400तून कमी होणार. म्हणून हे मेरिट थोडं हाय आहे. महाराष्ट्र लेवलची परीक्षा आहे.
आणि SPI ची सुरुवात कशी झाली हे आपल्याला सांगतो की ज्या वेळेला NDA ची स्थापना झाली आणि NDA मध्ये मुलं भेटत नव्हती आणि जी भेटत होती त्यात महाराष्ट्रातली मुलं फार कमी होती आणि NDA आपल्या महाराष्ट्रात आहे, खडकवासल्याला आहे, पुण्यामध्ये आहे, आपण किती लकी आहेत. पण आपले मुलं मुली तिथं ट्रेनिंगला जात नसत, फार कमी असायचे. म्हणून महाराष्ट्र गव्हर्नमेंटने हा निर्णय घेतला की आपण SPI ची स्थापना करून महाराष्ट्रातील मुला मुलींना NDA साठी तयार केलं जावं. म्हणून 10वी शिकत असलेल्या मुला मुलींना SPI साठी प्रवेश परीक्षा दिली जाते आणि 11वीला ऍडमिशन मिळतं. 11वी 12वी ह्या SPI च्या कॉलेजमधून होते. त्या ठिकाणी तुम्हाला अकॅडमिक बरोबर फिजिकल आणि मिलिटरी प्रशिक्षण देऊन NDA साठी तयार केले जातं. आणि सर्वात आनंदाची गोष्ट आता मला सांगूशी इच्छितो आपल्याला की पर्सेंटेज वाईज सध्या पर्सेंटेज वाईज सगळ्यात जास्त मुलं मुली SPI मधून फीड होतात. म्हणजे 80 मुलातून जर 8 गेले तर 10%, 40 मुलीतून 4 मुली गेले तर 10%, अशा प्रकारचे विद्यार्थी आता SPI कॉलेज मधून NDA साठी जातात. ही महाराष्ट्रासाठी खूप महत्वाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. आता आपण अग्निवीर बद्दल थोडी चर्चा करू. जे विद्यार्थी 10वी झालेले आहेत किंवा 12वी झालेले आहेत असे मुलं मुली अग्निवीर साठी अग्निपथ स्कीम मध्ये ऑनलाईन फॉर्म भरू शकतात. ह्या परीक्षेसाठी वयोमर्यादा 17.5 ते 21 वर्ष आहे. शैक्षणिक पात्रता 10वी किंवा 12वी उत्तीर्ण पाहिजे. 10वीच्या विद्यार्थ्यांना सोल्जर जीडी साठी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना क्लर्क आणि टेक्निकल साठी घेतलं जातं. भारतामधून पहिले 50,000ची जागा होत्या, आता 70,000 आहे आणि हे पुढे वाढणार आहेत. अग्निवीरची सध्या 4 वर्षाची ट्रेनिंग असते, 4 वर्षाची नोकरी आहे आणि याच्यातून 25% विद्यार्थी म्हणजे जे सैनिक आहेत ते परमनंट म्हणून ठेवून घेतले जातात आणि बाकीच्यांना लमसम अमाऊंट देऊन सर्टिफिकेट देऊन पाठवलं जातं. आणि ह्या मुलांच्यासाठी मुलींच्यासाठी संपूर्ण राज्यांच्या पोलीस संरक्षण दलामध्ये, पॅरामिलिटरीमध्ये आणि सिव्हिल कंपनीमध्ये रिझर्वेशन आहे. त्यांना जर परत नोकरी करायची असली तर आर्मीच्या सर्टिफिकेटवर त्यांना परत घेतलं जाणार. हे एक ऑप्शन आहे. दुसरं आपल्याला सांगू इच्छितो की अग्निवीर मध्ये आता बदलाव होतात. हे बदलाव काय आहेत की सर्व्हिस वाढू शकते. रिटेन्शनचे परमिशन जे पर्सेंटेज आहेत 25 पासून आता नेव्हीने रिकमेंडेशन केले की मला 75% अग्निवीर पाहिजेत. आर्मी आणि एअरफोर्सनी 50%चं रिकमेंडेशन केले भारत सरकारला. भारत सरकार रक्षा मंत्रालयामध्ये याचा अभ्यास चालू असून लवकरच सप्टेंबर पर्यंत याचा निर्णय होणार आहे. त्याच्यात तुमची वयोमर्यादा वाढेल, त्याच्यात तुमचा पगार वाढेल, त्याच्यात तुमचं ट्रेनिंग वाढेल आणि त्याच्यात तुमचं रिटेन्शन जे पर्सेंटेज आहे ते पण वाढणार आहे. तर अशा प्रकारची ही खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे मुला मुलींच्यासाठी अग्निवीर मध्ये. कारण भारत सरकारने अग्निवीर आणि NCC ला बढावा द्यायचा निर्णय घेतला आहे. आणि तो का घेतला आहे की जास्तीत जास्त नौजवान मुला मुलींना मिलिटरी प्रशिक्षण देऊन तयार करायचं हा उद्देश आहे. म्हणून अग्निवीर आणि NCC ला जास्त प्राधान्य भारत सरकारने दिलेलं आहे. तरी जे मुलं फिजिकली मुलं आणि मुली जे फिजिकली फिट आहेत, मेंटली चांगले आहेत, अशा विद्यार्थ्यांनी अग्निवीर मध्ये जावा. अग्निवीर मध्ये 4% मार्क कमी असली तरी चालतील, परंतु फिजिकल फिटनेस पाहिजे. नुसतं अग्निवीर मध्येच नाही, मी सांगू इच्छितो सैनिकी सेवेमध्ये तुम्हाला कुठल्याही स्टेजला जायचं असलं तर आर्मी मध्ये फिजिकल फिटनेसला वेटेज आहे. फिजिकल फिटनेस असल्याशिवाय कुठल्याही कॅटेगरीमध्ये घेतलं जाणार नाही. तरी ग्रामीण भागातल्या मुला मुलींनी अग्निवीरचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा असं मी सांगू इच्छितो.
आता आपण पुढे जाऊ. जे विद्यार्थी 10वीला सुद्धा त्यांना काही चान्स भेटला नाही किंवा मेरिट मध्ये नाही आले, असे विद्यार्थ्यांनी दृढ निश्चय करून 11वी 12वीला ऍडमिशन घ्यावा. ज्या वेळेला तुम्ही 12वीला ऍडमिशन घेता, असे विद्यार्थी 12वी शिकत असताना आणि 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर एनडीए साठी ऑनलाईन फॉर्म भरू शकतात. एनडीए साठी वयोमर्यादा 16.5 ते 19.5 वर्ष असते. एनडीए मधून तुम्हाला आर्मी, नेव्ही, एअरफोर्स मध्ये जाता येतं. जे नॉर्मल 12वी होतात ते आर्मी मध्ये जाऊ शकतात. एअरफोर्स आणि नेव्ही साठी जाण्यासाठी त्यांना सायन्स आणि गणिताचा विषय असणं आवश्यक आहे. एनडीएची परीक्षा UPSCच्या माध्यमातून होते आणि ही वर्षातून 2दा होते. एनडीएची नोटिफिकेशन डिसेंबर मध्ये आणि जून मध्ये होते. जे विद्यार्थी डिसेंबर मध्ये फॉर्म भरतील त्यांची परीक्षा एप्रिलच्या पहिल्या रविवारी होते. जे विद्यार्थी जून मध्ये फॉर्म भरतील त्यांची परीक्षा सप्टेंबरच्या पहिल्या रविवारी होते. सिलेबस 11वी 12वीच्याच सिलेबसवर प्रश्नपत्रिका असते. एनडीएची परीक्षा 900 गुणांची असते. त्यात 300 मार्काचा गणिताचा पेपर आणि 600 मार्काचा जनरल पेपर असतो. जनरल पेपर मध्ये इंग्लिश, जनरल नॉलेज, सायन्सचे 3 विषय, हिस्ट्री, जिओग्राफी आणि सिव्हिक्स असे 6 विषयांचा समावेश असतो. गणितामध्ये मायनस मार्किंग असते, म्हणजे 100 प्रश्न असतात गणितामध्ये, 300 मार्काचा पेपर असतो. जर 100 गणित बरोबर केली तर विद्यार्थ्याला 300 मार्क मिळतील, परंतु 290 गणित बरोबर जर केली तर 270 मार्क मिळतील आणि 10 गणित चुकले म्हणून 1.33 इंटू 10 13 मार्क मायनस होतील. जनरल पेपर मध्ये मायनस मार्किंग नाहीये. जे विद्यार्थी जसं लिहितील त्याप्रमाणे त्यांना मार्क मिळतात. टोटल मेरिट 900 मार्काचं असतं. UPSCची नॅशनल लेवलची परीक्षा असल्यामुळे मेरिट खूप आहे. जवळजवळ 8 लाख विद्यार्थी एनडीएची परीक्षा देतात ऍव्हरेज. त्याच्यातून 8,000ची मेरिट लिस्ट बनते, म्हणजे 10%. त्यांना 5 दिवसाच्या SHB मुलाखतीसाठी पाठवलं जातं आणि SHB मध्ये सिलेक्शन रेट 2%, म्हणजे 8,000तून 400 विद्यार्थी एनडीए साठी घेतले जातात एका टर्म्सला. एका टर्म्सला 400 विद्यार्थी एनडीएला ट्रेनिंगला जातात, म्हणजे वर्षातून 800 विद्यार्थी एनडीए मध्ये ट्रेनिंगला जातात. त्यात 380 मुलं आणि 20 मुली असा समावेश आहे. सध्या ह्या वॅकन्सी कदाचित वाढतील. एनडीए ला शिकत असताना विद्यार्थी 2 वेळेला आणि एनडीए उत्तीर्ण झाल्यावर 1 वेळेला असे परीक्षा देऊ शकतात, जर त्यांचं वय परमिट करीत असले तर. वयोमर्यादा 16.5 ते 19.5 वर्ष आहे. एनडीए साठी पासिंग मार्क जे आहेत ते मेरिट लिस्टच्या आधारे तय केले जातात. त्यांना जेवढे पाहिजे तेवढे मेरिट मध्ये घेतले जातात आणि त्यांना SHB ला पाठवलं जातं. अशा प्रकारचं त्यांची मेरिट लिस्ट बनते. आता आपण अधिक पुढे जाऊ. मिलिटरी नर्सिंग सर्व्हिस ही मुलींच्यासाठी आहे, केवळ मुलींच्यासाठी. ज्या मुली 12वी सायन्सनी पास आहेत आणि ज्यांनी नीटची परीक्षा पास केली, अशा मुली ज्यांचं वय 17 ते 20 वर्ष आहे, ह्या मुली मिलिटरी नर्सिंग साठी ऑनलाईन फॉर्म भरू शकतात. ह्या मुली 12वीला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, इंग्लिश मध्ये पास असावा. यांची जाहिरात नॉर्मली आपली 12वीचा रिझल्ट लागल्यानंतर जुलै महिन्यात निघते, पण ह्या वर्षी नीटचे पेपर लीक झाले आपल्या सर्वांना माहिती आहे, म्हणून परत परीक्षा मागच्या 21 तारखेला घेण्यात आली. म्हणून ह्या वर्षी नोटिफिकेशन थोडस उशीर होतोय. मुलींच्यासाठी ही खूप एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे, कारण त्यांना आम्ही BSc त्यांना कॉलेजमध्ये BSc करून घेतो आणि मग नर्सिंग साठी कमिशन दिलं जातं. ह्या मुलींना खूप चांगलं पॅकेज आहे, खूप प्रिव्हिलेज आहे आणि खूप चांगली नोकरी आहे. मुलींच्यासाठी एक खूप चांगली अपॉर्च्युनिटी, म्हणजे खूप चांगली संधी आहे. तर ज्या मुली इंटरेस्टेड आहेत त्यांनी BSc नर्सिंग साठी
अवश्य जावा. आता वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेशासाठी हे मुलं आणि मुली दोन्हींच्यासाठी आहे. MBBS साठी ऍडमिशन घेतलं जातं. ह्या परीक्षेसाठी वयोमर्यादा 17 वर्षे पूर्ण असावा. उमेदवार 12वी विज्ञान शाखेचा विद्यार्थी असावा, म्हणजे 12वी सायन्स आणि नीटची परीक्षा अनिवार्य केली त्यांनी आता. म्हणजे जे विद्यार्थी मुलं आणि मुली 12वी सायन्सनी पास आहेत आणि ज्यांनी नीटची परीक्षामध्ये मेरिट आहे अशा विद्यार्थ्यांना MBBS साठी बोलवलं जातं. त्यात 2 ऑप्शन आहेत की मुलांना हे झाल्यानंतर जे मुलं इंटरेस्टेड आहेत त्यांना मिलिटरी MBBS आहे, बाकीच्यांना सिव्हिल MBBS आहे. मिलिटरी MBBS मध्ये जे डिफेन्सचे मुलं आहेत त्यांना केंद्रीय सैनिक बोर्डचं रिझर्वेशन असतं, नंतर स्टेट गव्हर्नमेंटचं थोडं 5% रिझर्वेशन असतं. केंद्रीय सैनिक बोर्डच्या 40 जागा असतात आणि त्या मेरिट प्रमाणे भरल्या जातात आणि बाकीच्यांना मग ते सिव्हिल MBBS ला रेकमेंडेशन करतात. तर जे विद्यार्थी 12वी सायन्सनी उत्तीर्ण आहेत आणि आता ज्यांनी नीटची परीक्षा दिली, नीटच्या मेरिट बेसिसवर त्यांना कॉल केला जाईल. ह्या वर्षी परीक्षा उशिरा झाल्यामुळं नोटिफिकेशन उशिरा निघते, पण निघणार, पुढच्या महिन्यात डेफिनेटली निघणार. आणि मग त्या जे मुलं इंटरेस्टेड आहेत आणि जे अप्लिकेबल आहेत त्यांनी फॉर्म भरून सशस्त्र सेनामध्ये डॉक्टर मध्ये यावा. ही एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे मुला मुलींच्यासाठी, तर त्याप्रमाणे त्यांनी कारवाई करावी. आता जे विद्यार्थी सैनिक स्कूलला जाऊ शकले नाही, राष्ट्रीय मिलिटरी स्कूलला जाऊ शकले नाही, SPI ला बी त्यांना प्रवेश भेटला नाही, इंडियामध्ये सुद्धा त्यांचं मेरिट आलं नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी 10+2 टेक्निकल एंट्री भारत सरकारने काढली 1977 मध्ये. आणि ह्या कॉलेज भारतामध्ये 3 ठिकाणी आहेत. एक CME पुण्याला आहे, आपण फार लकी आहोत, आणि दुसरं कॉलेज इन्फंट्री स्कूल महू मध्ये आहे मध्य प्रदेशात, आणि तिसरं सिकंदराबादला आंध्र प्रदेशामध्ये आहे. कंडिशन याच्यात आहे, वयोमर्यादा NDA सारखी 16.5 ते 19.5 वर्षाची असते. परंतु जे विद्यार्थी ह्या परीक्षेसाठी पात्र ठरतील त्यांना 12वी सायन्स पाहिजे. उमेदवाराने 12वी सायन्स मध्ये पास केलेलं पाहिजे, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स मधून कमीत कमी 60% किंवा 70% पर्यंत मार्क पाहिजेत. असे विद्यार्थी 10+2 टेक्निकलला ऑनलाईन फॉर्म भरू शकतात. सध्या तरी ह्या योजनेसाठी लिखित परीक्षा नाहीये. 12वीच्या मार्काच्या बेसवर आणि GEE आता त्यांनी कंपल्सरी केलेले आहे. GEE च्या मेरिटवर त्यांना SHB चे कॉल येतात. आणि हे विद्यार्थी 12वी सायन्स आणि GEE च्या मेरिटवर SHB ला जाऊन जे SHB उत्तीर्ण होतील, मेडिकली फिट होतील, अशा विद्यार्थ्यांना 10+2 टेक्निकल कॉलेजमध्ये ऍडमिशन दिलं जातं. आणि तिथं त्यांना 4 वर्षाचं इंजिनिअरिंग करून मग सेनामध्ये टेक्निकल ऑफिसर म्हणून रुजू करून घेतलं जातं. तर ही एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे. जे सायन्सचे विद्यार्थी आणि ज्यांनी GEE केले अशा विद्यार्थ्यांनी नोटिफिकेशन निघाल्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरावा. 10+2 ची नोटिफिकेशन वर्षातून 2दा निघते. एक डिसेंबर जानेवारी निघते आणि दुसरी जून जुलैला निघते. तर ही नोटिफिकेशन निघाल्यानंतर जे विद्यार्थी इंटरेस्टेड आहेत आणि यासाठी ऍप्लिकेबल आहेत अशा विद्यार्थ्यांनी वेळेवर ऑनलाईन फॉर्म भरून 10+2 टेक्निकल एंट्रीचा ह्या योजनेचा फायदा घ्यावा. याच्यामध्ये वयोमर्यादाच्या बरोबर बाकीचे कंडिशन, पे पॅकेज, प्रिव्हिलेजेस, प्रमोशन सगळं काही इंडिया सारखं आहे. ही एक ऍडिशनल एंट्री आहे, कारण प्रत्येक विद्यार्थी इंडियामध्ये जाऊ शकत नाही. म्हणून अशा विद्यार्थी जे सायन्सनी पुढे आल्यात
त्यांच्यासाठी 10+2 टेक्निकल एंट्री भारत सरकारने चालू केलेली आहे. आणि यामध्ये वॅकन्सी बी खूप असतात. एका बॅचला 80 मुलं घेतले जातात. मग 3 कॉलेजला 240, वर्षातून जवळजवळ 500 वॅकन्सी असतात टेक्निकलच्या. म्हणून सेनामध्ये डॉक्टरच्या जागा कमी आहेत MBBSच्या, पण इंजिनियरच्या जागा खूप मोठ्या प्रमाणात आहेत. म्हणून जास्तीत जास्त मुला मुलींनी टेक्निकल फील्डमध्ये जावा, कारण भविष्यामध्ये वॉर ऑफ इक्विपमेंट होणार. म्हणजे सैनिक तर लागणारच, परंतु इक्विपमेंटची लढाई असल्यामुळं त्याच्यात आम्हाला इंजिनियर जास्त पाहिजेत. म्हणून ही एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी 10+2 टेक्निकलच्या प्रवेश परीक्षेचा फायदा घ्यावा. आता तुम्ही लहान वयाची मुलं असल्यामुळे कॉलेजचं जे प्रेझेंटेशन आहे, जे कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी असतं, ते मी नंतर घेणार आहे. मी आपल्याला कन्क्लुजन मध्ये जाण्याच्या अगोदर हे सांगू शकतो तुमच्या माहितीसाठी, की जे विद्यार्थी 12वी पर्यंत त्यांना काहीच मौका भेटला नाही, कुठंच त्यांनी खूप प्रयत्न केला, त्यांची खूप चिकाटी होती, तर अशा विद्यार्थ्यांनी दृढ निश्चय करून सोडू नये. त्यांनी चांगल्या कॉलेजला जावा. कॉलेजला तुम्ही 4थ्या वर्षाला गेल्यानंतर तुम्हाला शॉर्ट सर्व्हिस कमिशन नॉन टेक्निकल नॉर्मल ग्रॅज्युएशनच्या मुला मुलीसाठी, इंजिनिअरिंग फील्डच्या विद्यार्थ्यांसाठी शॉर्ट सर्व्हिस कमिशन टेक्निकल, आणि NCCच्या विद्यार्थ्यांसाठी शॉर्ट सर्व्हिस कमिशन NCC स्पेशल एंट्री असते. तुम्ही कॉलेजच्या 4थ्या वर्षाला असताना अप्लाय करू शकता, किंवा 4थं वर्ष उत्तीर्ण झाल्यावर सुद्धा अप्लाय करू शकता. वयोमर्यादा 25 वर्षापर्यंत, काही टेक्निकलला 27 वर्षापर्यंत असते. याच्या व्यतिरिक्त जे टेक्निकल बॅकग्राऊंडने ग्रॅज्युएशन होतील किंवा पोस्ट ग्रॅज्युएट होतील अशा विद्यार्थ्यांसाठी टेक्निकल ग्रॅज्युएट परमनंट कमिशन IMA डेहराडूनला 11 महिन्याचा कोर्स असतो, आणि ते लेफ्टनंट म्हणून सैनिकी सेवेत टेक्निकल ऑफिसर म्हणून रुजू होतात. शॉर्ट सर्व्हिस कमिशनचे जे विद्यार्थी आहेत ते OTA चेन्नईला जातात, ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नई आणि गयाला जातात, आणि तिथून 11 महिन्याचा कोर्स करून सेनामध्ये टेक्निकल ऑफिसर म्हणून रुजू होतात. तर याच्या व्यतिरिक्त जे विद्यार्थी LLB करतील त्यांना आमच्याकडे जॅक ब्रँच आहे, जज ॲडव्होकेट जनरल, अशा ब्रँच मध्ये वकील म्हणून येऊ शकतात. जे विद्यार्थी ग्रॅज्युएट होऊन BA BEd करतात, किंवा MA MEd करतात, किंवा अजून फील्डमध्ये ग्रॅज्युएशन करतात आणि BA BEd करतात, BEd किंवा MEd करतात, अशा विद्यार्थ्यांना आमच्याकडे एज्युकेशन कोर्समध्ये प्रोफेसर म्हणून येता येतं. याच्या व्यतिरिक्त तुमच्यासाठी एक कॅटेगरी अजून आहे, तर स्पेशल कॅटेगरी आहे स्पोर्ट्स कॅटेगरी. जे विद्यार्थी सेनामध्ये खूप चांगल्या प्रकारचे स्पोर्ट्स करतील, म्हणजे जे निदान डिस्ट्रिक्ट लेवलला, स्टेट लेवलला आणि नॅशनल लेवलला खिलाडी आहेत, किंवा इंटरनॅशनल लेवलचे खिलाडी आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी, मुला मुलीसाठी स्पोर्ट्सची डायरेक्ट एंट्री हवालदार आणि जेसीओ नायब सुभेदारच्या रँकवर त्यांना घेतलं जातं, आणि आउट ऑफ टर्न प्रमोशन दिलं जातं. म्हणजे जे विद्यार्थी चांगले खेळाडू आहेत त्यांनी बी ह्या स्कीमचा फायदा घेऊन सेनामध्ये स्पोर्ट्स स्पेशल कॅटेगरीमध्ये जावा. याच्या व्यतिरिक्त ज्यावेळेला ग्रॅज्युएशनच्या परीक्षा होतात त्यावेळेला भारत सरकारने एक CDS ची परीक्षा चालू केलेली. म्हणजे जे विद्यार्थी कॉलेजच्या 4थ्या वर्षाला आहेत आणि किंवा 4थं वर्ष उत्तीर्ण केलेत अशा मुला मुलींसाठी कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झाम आहे CDS, आर्मी नेव्ही एअरफोर्स साठी, ती द्यावा आणि आपल्या इच्छेनुसार आर्मी नेव्ही एअरफोर्सला टिक करून सेनामध्ये रुजू व्हावा. ही एक खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. तर अशा प्रकारच्या विविध ऑपॉर्च्युनिटीज, म्हणजे खूप खूप संधी भारत सरकारने आपल्याला दिलेल्या आहेत. म्हणजे तो जो स्टडी कॅरियर आउट झाला 5वी पासून तर पोस्ट ग्रॅज्युएट पर्यंत तुम्हाला सेनामध्ये जाण्यासाठी प्रयत्न करता येतात. खूप मोठ्या संधी भारत सरकारने उपलब्ध केलेल्या आहेत. वेगवेगळ्या संधीमध्ये तुम्ही त्याचा फायदा घेऊन तुम्ही सैनिक स्कूलला जा, RMS ला जा, कॉलेजला जा, SPI ला जा, NDA ला जा, किंवा डायरेक्ट एंट्रीला जा, किंवा शॉर्ट सर्व्हिसला जा. खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज भारत सरकारने आपल्याला दिलेल्या आहेत. त्यात फक्त मी एकच सांगू शकतो
की जे विद्यार्थी दृढ निश्चय करतील, दृढ निश्चय म्हणजे मला सेनामध्ये जायचं म्हणजे जायचंच असा दृढ निश्चय करतील आणि रोज सकाळी 1 तासभर व्यायाम करतील, रोज संध्याकाळी 2 तास होमवर्क करतील, प्रिपरेशनची कॉम्पिटिशन एक्झामची तयारी करतील, तेच विद्यार्थी सक्सेस होतील, त्यांनाच घेतलं जाईल. तुम्ही किती मार्क घ्या, SSB ला मार्क विचारले जात नाही. आम्ही तिथं मुलांचं फिजिकल फिटनेस आणि मेंटली स्ट्रॉंगनेस बघतो, मार्क बघत नाही. म्हणजे फिजिकल फिटनेस असल्याशिवाय सेनामध्ये प्रवेश दिला जाणार नाही, हे लक्षात ठेवा. रोज सकाळी 1 तासभर व्यायाम करावा, रोज संध्याकाळी 2 तास कॉम्पिटिशन एक्झामची तयारी करावा, असा दृढ निश्चय करावा, तरच सेनामध्ये प्रवेश घेता येईल. आणि हे जे माझं सेमिनार आहे किंवा हे जे संकल्प मी केलेला आहे, हे जे मी करतोय, मुलांना मार्गदर्शन करतो, याचा उद्देश आहे की ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने मुला मुलींनी सैनिकी सेवेत जावा आणि जास्तीत जास्त संख्येने अधिकारी बनावा, हा उद्देश आहे. आणि यातून आपल्याला देश सेवा करायला भेटते. शेवटी जाता जाता मी हेच सांगू शकतो की सैनिकी सेवा एक उत्तम सेवा आहे आणि ही उत्तम देश सेवा आहे. आणि ही उत्तम देश सेवा करताना जर सरहद्दीवर मरण आलं तर ते सर्वात उत्तम मरण आहे. म्हणून मरणाला न घाबरता आपल्या पालकांनी, शिक्षकांनी आपण स्वतः दृढ निश्चय करून जास्तीत जास्त संख्येने सैनिकी सेवेत जावा, असं मी आवाहन करतो. आयोजकांना धन्यवाद देतो आणि तुम्हा सगळ्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद. थँक्यू कर्नल साहेब. उपस्थित सर्व मान्यवर, मुख्याध्यापक, शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मनामध्ये भरतीविषयी काही प्रश्न असतील ते सरांना विचारावा ही विनंती. मी माझा मोबाईल नंबर प्रेझेंटेशन मध्ये टाकला आहे. काही ठराविक प्रश्न असतील तर मी सांगतो आता, किंवा नंतर कोणाला काही शंका समाधान असतील तर मला वैयक्तिक ते कॉल करू शकतात, शिक्षक, विद्यार्थी, कोणी बी आणि कधी पण. सरांनी आपला नंबर शेअर केला आहे. कोणाचा कॉमन प्रश्न असेल तर ते विचारू शकता. कोणी शिक्षकांना काही शंका असेल तर ते विचारू शकतात. हॅलो सर. हॅलो. हा, यस. हा सर, तुम्ही जी आता विविध क्षेत्रातली, विशेष म्हणजे सैनिक क्षेत्रातील सर्व माहिती जी दिलेली आहे आता, हा, PDF स्वरूपात जर प्रत्येक शाळेच्या एका शिक्षकाला तुम्ही जर ती सेंड केली तर अधिक प्रमाणात जी मुलं या ठिकाणी बसलेली नाहीत त्यांच्यासाठी ती खूप महत्वाची माहिती आहे सर. बरोबर माहिती आपण दिली ना, त्याबद्दल PGFचे त्याचबरोबर प्रवीण सरांचे आणि तुमचे खूप खूप धन्यवाद सर. ठीक आहे. मी ही माहिती PDF फाईल मध्ये अवेलेबल आहे आणि मी ज्या शिक्षकांना किंवा शाळेला किंवा ऑर्गनायझरला पाहिजे असली तर आम्ही देऊ शकतो, काय प्रॉब्लेम नाही. अजून कोणाचे प्रश्न असतील तर सरांना विचारावा. सर नमस्ते. सर येतोय का आवाज? हो, येतो. आमचं श्री रयत शिक्षण संस्थेचं श्री मुक्तादेवी विद्यालय नारोडी आंबेगाव तालुक्यातील ही शाळा आहे आणि या वेब सेमिनारला जवळपास 240 विद्यार्थी तुमचं वेब सेमिनार पाहिले. पण त्यांचे प्रश्न तयार होण्या अगोदर माझ्या मनामध्ये एक प्रश्न आहे सर्वांसाठी की आपण NDA किंवा याच्यामध्ये नेव्ही मध्ये जातो, पण असं सांगितलं जातं की तयारी ही 8वी, 9वी आणि 10वी पासूनच करावी. तर त्याबाबत थोडं मार्गदर्शन व्हावं. हा, मी NDA साठी सांगतो की हे जे राष्ट्रीय मिलिटरी स्कूल आणि सैनिक स्कूल, त्याच्यानंतर राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज आणि सर्व्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट संभाजीनगर, ह्या ज्या शाळा आहेत ह्या NDA साठी प्रिपरेशन साठी अभ्यास करून भारत सरकारने चालू केल्यात, महाराष्ट्र सरकारने चालू केल्यात. ह्या शाळांचा उद्देश आहे की जास्तीत जास्त विद्यार्थी NDA साठी फीड करून सेनामध्ये अधिकारी बनवायचे. म्हणून
तुम्ही तर 9वी पासून म्हणता, मी सांगतो 5वी पासूनच हे ग्रूमिंग चालू करायचं असतं, कारण तो स्टडी डिफेन्स मिनिस्ट्री लेवलला हा स्टडी कॅरीड आउट झालेला आहे. आणि त्यांनी हे समजून घेतलं की 5वी पासून म्हणजे लहान वयापासूनच मुलांना जर ग्रूमिंग केलं, 5वीला चान्स द्यायचा, त्याला 7वीला द्यायचा, 8वीला द्यायचा, नंतर त्याला 10वीला द्यायचा, आणि मग एनडीएची परीक्षा देणार ते विद्यार्थीच एनडीए मध्ये मेरिट मध्ये येतात. तुम्ही डायरेक्ट 12वीच्या विद्यार्थ्यांना सांगितलं की फॉर्म भरून एनडीएची परीक्षा द्या, तर त्यांना ते फार अवघड जाते, मेरिट मध्ये येण्याची शक्यता फार कमी असते. पण जे विद्यार्थी 5वी पासूनच तयारी करतात किंवा 10वी पासून तयारी करतात एसपीआय मधून, असेच विद्यार्थी एनडीएच्या मेरिट मध्ये जास्तीत जास्त येतात. म्हणून मी तुम्हाला सांगतो, एनडीएचा जो गणिताचा पेपर आहे, तुम्ही बरोबर म्हणला, एनडीएचा जो गणिताचा पेपर आहे त्यात 9वी, 10वी, 11वी, 12वी अशी गणित असतात, कारण ते बेस तर तोच असतो. आणि जनरल पेपर मात्र 11वी 12वीच्या सिलेबसवर असतो. म्हणून एनडीए साठी जाण्यासाठी जर जेवढं शक्य होईल 5वी पासूनच मुलांनी तयारी सुरू केली पाहिजे. आणि ह्या जेवढ्या शाळा प्रिपरेशन करून घेतात त्यांचा उद्देश आहे की जास्तीत जास्त मुलं मुली एनडीए मध्ये दाखल करायच्या. आणि सेनामध्ये अधिकारी गेल्यानंतर पुढच्या बऱ्याच गोष्टी त्यांच्यावर डिपेंड असतात. 1962 मध्ये आपण जी लढाई हारलो किंवा आपल्याला खूप हानी झाली, त्याचं महत्वाचं कारण हे एक होतं, बॉर्डरवर अफसरच नव्हते. दिल्लीला मोठ्या मोठ्या शहरांनी थोडेसे होते, बॉर्डरवर ऑफिसर नव्हते, सैनिक कमी होते, त्यांच्याकडे आधुनिक हत्यारं नव्हती, दारुगोळा नव्हता, कम्युनिकेशन नसतं, रस्ते नव्हते. हे सगळ्या कारणांचा अभ्यास केला गेला आणि त्याच्यामुळं चायनाने आपल्याला हानी झाली त्या लढाईमध्ये. आणि त्याच्यातून आपण लेसन शिकलो आणि म्हणून एक स्टडी कॅरीड आउट झाली की सेनामध्ये अधिकारी बनण्यासाठी आपल्याला मटेरियल खूप चांगला पाहिजे, म्हणून 5वी पासून हे ग्रूमिंग चालू केलं. ओके, धन्यवाद सर. अजून एक प्रश्न आहे. आपण मुलींसाठी मिलिटरीसाठी जशी मुलांसाठी सुविधा आहे, तर मुलींसाठी अशी काही वेगळी क्षेत्र आहेत का ज्या ठिकाणी सांगता येईल आपल्याला मिलिटरीसाठी, खास करून भारतीय सैन्य दलात? मुलींच्यासाठी एक स्पेशल एंट्री मी तुम्हाला सांगितली, बीएससी नर्सिंग. बीएससी नर्सिंग ही मुलींच्यासाठीच आहे. सेनामध्ये ते डॉक्टरांच्या बरोबर काम करतात आणि ते अधिकारी लेवलच्या मुली होतात, बीएससी नर्सिंग. आणि त्यांचं लेफ्टनंट पासून तर जनरल पर्यंत प्रमोशन आहे, प्रिव्हिलेज आहे. ही एक चान्स आहे. दुसरा, अग्निवीर मध्ये मुलींना सीएमपी मध्ये घेतलं जातं, कोर ऑफ मिलिटरी पोलीस. 10वी शिकलेल्या मुली अग्निवीर मध्ये जाऊ शकतात. आपल्याला सांगू इच्छितो की जे 6 वर्षापूर्वी सीएमपी मध्ये ज्या मुली 600 भरती झाल्या पुण्याला बीईजी मधून, त्यातली एक मुलगी आज सुभेदार साहेब आहे, ती पॅराग्लायडिंग करते, तिला आउट ऑफ टर्न प्रमोशन दिले स्पोर्ट्स मधून, 6 वर्ष नोकरी आहे, रँक सुभेदार साहेब, पगार 1 लाख रुपये आहे. तर मुलींना सुद्धा सीएमपी मध्ये किंवा अग्निवीर मध्ये जाण्याचा चान्स आहे. प्लस तुम्हाला एनडीए मध्ये आता मुलींना चालू केले, प्लस तुम्हाला मेडिकल एमबीबीएस मुली होऊ शकतात, डॉक्टर. त्याच्यानंतर टेक्निकल ऑफिसर, सगळ्या फील्डमध्ये टेक्निकल ऑफिसर म्हणजे इंजिनियर मुली आम्हाला पाहिजेत. तर अशा प्रकारे मुलींना खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटी आहेत. आता इक्वल ऑपॉर्च्युनिटी मुलींना, काही ठिकाणी वॅकन्सी कमी जास्त आहेत, पण अप्लाय करून परीक्षा देऊ शकतात, सेनामध्ये जाऊ शकतात. मुलांच्या सारखी मुलींना बी प्रत्येक फील्डमध्ये इक्वल ऑपॉर्च्युनिटी आहे आता. ओके ओके, थँक्यू. सर आपकी आवाज नहीं आ रही. एसपीआय नाशिक हा, ही खास ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, त्याबद्दल सांगा त्यांना परत. काय म्हणते? हा, एसपीआय सर्व्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सगळ्यात पहिली 1977 मध्ये औरंगाबादला, म्हणजे आता संभाजीनगरला चालू केली मुलांच्यासाठी. ऐकताय ना तुम्ही? तुमचा प्रश्न आहे, तुम्ही ऐका. सर्व्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट महाराष्ट्र सरकारने सर्वात प्रथम 1977 मध्ये औरंगाबाद, म्हणजे आता संभाजीनगरला हे कॉलेज चालू केलं. उद्देश होता की एसपीआय ला मुलं पाठवून एनडीए साठी तयार करायची.
10वीच्या मुलांना घेऊन 11वी-12वीला तिथं 2 वर्ष त्यांना अकॅडमिक बरोबर 12वी करून घ्यायचं, प्लस फिजिकल आणि मिलिटरी प्रशिक्षण देऊन इंडियासाठी तयार करायचा हा उद्देश होता. 5 वर्षापूर्वी ज्या वेळेला मुलींना सगळ्या ऑपॉर्च्युनिटी ओपन झाल्या त्यावेळेला महाराष्ट्र सरकारने बी नाशिकला मुलींच्या वसतिगृहाची जागा खाली होती म्हणून आणि पोलीस ट्रेनिंग ग्राउंडचं आपल्याला ग्राउंड भेटलं म्हणून नाशिकला मुलींचं कॉलेज 5 वर्षापूर्वी सुरू केलं. फक्त जागा कमी आहेत, 30 ते 40 मुलींना दरवर्षी ऍडमिशन मिळतं. इकडे 80 मुलांना आणि इकडे 40 मुलींना आता सध्या वॅकन्सी आहेत. ह्या वॅकन्सी वाढणार आहेत, त्या वाढतील तेव्हा वाढतील, पण आता सध्या मुलांना 80 वॅकन्स्या आणि मुलींना 40 वॅकन्स्या वर्षाला आहेत. आणि ज्या मुली 10वी शिकतात, ज्या फिजिकली फिट आहे, ज्यांना इच्छा आहे, त्यांनी डिसेंबरमध्ये नोटिफिकेशन निघल्यावर जरूर फॉर्म भरावा. चेतन सर नमस्ते. हा, काय म्हणतात? हा सर नमस्ते. आपण जी माहिती दिली मुलांसाठी खूप सुरेख आणि छान होती. मुलांना खूप चांगल्या पद्धतीने लक्षात आलेली आहे. तुमचं मनपूर्वक अभिनंदन, आभार. सुभाष सर, सर यांनी पण हे मदत करतायत असं सर्व सेशनसाठी, त्यांचंही खूप आभार. आणि सर तुमची जी माहिती दिली ना तुम्ही जे सैन्यामध्ये जाण्यासाठी मुलांना मुलींना, हे खूप छान वाटलं जी माहिती ऐकून. ज्या मुलींना ते BSc नर्सिंग करणं वगैरे या गोष्टी अनभिज्ञ होत्या त्यासाठी त्या तयार होतील. खूप मनपूर्वक आभार, धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद साहेब, धन्यवाद. अजून प्रश्न आहेत कोणाचे? अजून प्रश्न ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल फॉर मिलिटरी सर्व्हिसेस या अत्यंत प्रेरणादायी विषयावर आपण सर्वांना मार्गदर्शन केल्याबद्दल मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सरांनी भारतीय सैन्य दल आणि वायुदलातील विविध संधी, प्रवेश प्रक्रिया, आवश्यक पात्रता, शिस्त, देश सेवेचे महत्व आणि यशस्वी होण्यासाठी लागणारे गुण याबद्दल अतिशय सोपे आणि प्रेरणादायी पद्धतीने माहिती दिली. या व्याख्यानामुळे अनेक विद्यार्थ्यांना आपल्या भविष्याची नवी दिशा मिळाली आहे. या उपयुक्त व्याख्यानाचे आयोजन करण्यासाठी प्रिन्सिपल जीवन फाउंडेशन तसेच सहभागी सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी यांचे मनपूर्वक आभार. शेवटी पुन्हा एकदा आदरणीय लेखनीकर सर, शेवटी निवृत्त सर यांची अमूल्य वेळ देऊन विद्यार्थ्यांना प्रेरणा दिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. जय हिंद. सर्व शाळांना विनंती आहे की आपले जे पुढचे जे लेक्चर होणार आहे, अपकमिंग लेक्चर असणार आहे हवामान बदल यावर, जे प्रोफेसर आहेत गायकवाड साहेब यांचे लेक्चर होणार आहे पुढच्या शनिवारी, सेम टाइम वेळ राहणार आहे, तर सर्वांनी ते ऐकावी विनंती. स्नेहा मॅडम. हा सर, बोलो. सर मला नंबर पाहिजे होता सरांचा, केतन सरांचा. कोणाचा? केतन सर. कोणाचा नंबर पाहिजे? केतन सर. ठीक है, मैं पाठवतो. सर आई थिंक एक स्कूल से कुछ क्वेश्चन है, नारायण गांव. हाँ, आपकी आवाज नहीं आ रही है, माइक क्लोज रखो. नहीं, क्या क्वेश्चन है, पूछो. हाँ सर, मुझे एक क्वेश्चन था, अग्निवीर में 40 साल क्यों रखते हो, इससे ज्यादा क्यों? आवाज नहीं आ रही है. आपकी आवाज नहीं आ रही है, जरा जोर से बोलो. हाँ, जोर से बोलो. सर, मुझे एक क्वेश्चन था एक कि अग्निवीर में 40 साल प्लस भी रहते, 4 के बाद रिटायर हो जाते. नहीं, रिपीट करो, क्वेश्चन रिपीट करो. हॅलो, पुन्हा विचारा प्रश्न. हाँ हाँ, बोलो, क्वेश्चन बोलो. ये क्वेश्चन था कि अग्निवीर में 4 साल के बाद क्यों रिटायर लेते, उससे ज्यादा क्यों नहीं जाते? हाँ, अच्छा सुनो सुनो सुनो, अग्निवीर के बारे में इसका सवाल है. अग्निवीरच्या बद्दल परत एकदा तुम्हाला सांगतो की जगामध्ये जवळजवळ 141 देशांना कंपल्सरी मिलिटरी ट्रेनिंग आहे. काही देशामध्ये 2 वर्ष, काही मध्ये 3 वर्ष, काही मध्ये 4 वर्ष अशा प्रकारचं कंपल्सरी मिलिटरी ट्रेनिंग आहे. परंतु ते छोटे छोटे देश आहे जिथे लोकसंख्या कमी आहे आणि प्रत्येक माणसाला मिलिटरी ट्रेनिंग देऊ शकतो.
भारतामध्ये आपली लोकसंख्या 140 करोड असल्यामुळं प्रत्येक माणसाला कंपल्सरी मिलिटरी ट्रेनिंग देऊ शकणार नाहीत. म्हणून भारत सरकारने हा निर्णय घेतलाय की जास्तीत जास्त नौजवानांना, जे नवीन मुलं आहेत, मुली आहेत, आणि एनसीसी ला बढ़ावा द्यायचा. एनसीसी ला बढ़ावा का द्यायचा की एनसीसी मध्ये अकॅडमिक बरोबर फिजिकल आणि मिलिटरी प्रशिक्षण दिलं जातं मुला मुलींना. सिमिलरली अग्निवीर मध्ये तुम्ही 10वी पासून 8वी पासून येऊ शकता. 8वी 10वी आणि 12वी असे विद्यार्थी अग्निवीर मध्ये येऊ शकतात. आणि 4 वर्षाचा पिरियड असा ठेवलाय की त्यांना परत येऊन राज्य सरकारामध्ये परत नोकरी करता येते. तुमचं जर वय जास्त झालं तर तुम्हाला इकडे घेतलं येणार नाही, हा एक विषय. दुसरा, टर्नओव्हर लवकर होणार, म्हणजे जास्तीत जास्त मुला मुलींना सैनिकी प्रशिक्षण द्यायचा उद्देश आहे. तुम्ही 4 वर्षांनी टीम बदली होणार, परत 4 वर्षांनी बदली होणार, असं करून करून खूप मुला मुलींना मिलिटरी प्रशिक्षण द्यायचंय, हा उद्देश आहे. आता राहिला रिटेन्शनचा भाग, तो भाग आता रिव्ह्यू होतोय आणि लवकरच सप्टेंबर-ऑक्टोबर पर्यंत आपल्याला नवीन अग्निपथ योजनेच्या अंतर्गत अग्निवीरचे नवीन नियम आपल्याला माहित पडतील त्याप्रमाणे. पण ही एक खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. तुम्हाला 10वी शिकलेल्या मुला मुलीला 30,000 रुपये पगार स्टार्टिंगला आहे. 10,000 रुपये तुम्हाला प्रोव्हिडंट फंड देते गव्हर्नमेंट. म्हणजे तुम्हाला स्टार्टिंगला भरती झाल्याबरोबर 40,000 पगार 10वी शिकलेल्या मुलींना कुठे मिळणार. आणि तुम्हाला नमस्ते सर. ट्रेनिंगचा मौका मिळतोय. बाहेर कुठे ट्रेनिंग करणार, तुम्हाला हत्यार सुद्धा घेता येणार नाही. आणि याच्यातून देशप्रेमाची भावना वाढते, म्हणून ही स्कीम काढलेली आहे. कारण हे देश टिकवायला तुम्हाला सैनिक पाहिजेत ना. जसं मी सुरुवातीला सांगितलं की हे झेंड्याची आन बाण शान, आणि हे देश कोण पाहिजे, सैनिक पाहिजे. म्हणून सैनिकाविषयी प्रेम तयार करून हे देशप्रेमाची भावना वाढून मोठ्या संख्येने सैनिकी सेवेत जायचं, हा उद्देश आहे. हॅलो. अजून काही? हा, धन्यवाद सर. आमच्या विद्यार्थ्याचा एक प्रश्न आहे. काय? ज्ञानदा विद्या मंदिर, ज्ञानदा विद्या मंदिर नारायणगाव. ओके. अजून कोणाचा काही प्रश्न, सवाल, शंका? सर माझा एक प्रश्न आहे. हॅलो. माझा एक प्रश्न आहे. तर 10th नंतर जरा मी श्री मुक्तादेवी विद्यालय नारोडी या शाळेतून आहे. माझे नाव साहिल हरिभाऊ वाघमारे. अँड माझा क्वेश्चन असा आहे की 10th नंतर जर आपल्याला आर्मी मध्ये करिअर करायचं असेल तर करिअर प्रोसेस काय आहे? 10वी नंतर तुम्हाला 10वीत जर तू नाही भरती झाला, अग्निवीर आहे 10वीला, 12वीला पण अग्निवीर आहे. 12वीला एनडीए, तुला जर चांगला मार्क असतील, चांगला हुशार विद्यार्थी असेल, फिजिकली फिट असेल, तर त्यांनी एनडीएचे फॉर्म भरावा. तर तुला 12वीत प्रवेश भेटल्यानंतर एनडीएचे फॉर्म भरता येतात. 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर अग्निवीर मध्ये पण जाता येते. 12वी सायन्सनी असला, GEE केलं तर इंजिनिअरिंगला 10+2 ला जाता येते. खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटी. फक्त तुझी मानसिक तयारी पाहिजे की मला सेनेमध्ये जायचं म्हणजे जायचंच. आता कितवीला आहे तू? 10th ला आहे. 10वी 8वीला आहे. 10वी. हा, मग 10वीला आता अग्निवीरची जाहिरात निघाल. ही मुलं प्लेस झाली का नवीन जाहिरात निघाल, फॉर्म भर. ओके. पण व्यायाम करावा लागेल, फिजिकल रनिंग करावं लागेल रोज सकाळी. हा, करू शकतो. मुलं व्यायाम करत नाही, प्रॉब्लेम हा आहे, सकाळी लवकर उठत नाहीत. सेनामध्ये असं जाता येणार नाही. तुम्हाला सकाळी लवकर उठून, पहाटे उठून रनिंग करावं लागणार. रोज संध्याकाळी तुम्हाला अभ्यास करावा लागणार, तरच होणार. आणि ते कोणते विद्यार्थी करतील ज्यांचा दृढ संकल्प आहे की मला सैनिकी सेवेत जायचं म्हणजे जायचंच. असे दृढ संकल्प केलेले विद्यार्थीच मुलं मुली सैनिकी सेवेत जातील. बाकी तुम्ही किती खर्च करा, किती मोठ्या कॉलेजला जा, काही करा, घेतलं जाणार नाही. हा, आवाज येत नाही तुझा, आवाज येत नाही. माझा प्रश्न असा होता की मध्ये मुली जाऊ शकतात का?
नाही, प्रश्न रिपीट करा, आवाज नाही आला. माझा प्रश्न होता का अग्निवीर मध्ये मुलं शिकतात का? नाही, प्रश्न नाही समजला. माईक जवळ धर, जरा माईक जवळ धर. सर माझा प्रश्न असा होता का मुली सुद्धा अग्निवीर मध्ये शिकतात? हा, हॅलो. मुली, ज्या मुली 10वी शिकलेल्या आहेत, 12वी शिकलेल्या आहेत, अग्निवीर मध्ये जाऊ शकतात. सर तुम्ही आम्हाला ही सर्व माहिती दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आम्हाला खरंच खूप होतं. अग्निवीरची जाहिरात निघाल्यानंतर ज्या मुली 10वी किंवा 12वी ऑनलाईन फॉर्म भरू शकतात. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. पुन्हा एकदा आदरणीय लेफ्टनंट कर्नल साहेबराव शेळके निवृत्त सर यांची अमूल्य वेळ देऊन विद्यार्थ्यांना प्रेरणा दिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू. पुन्हा